प्रामुख्याने काय का मध्ये काय जरा शेल काय आम्ही जरा ऐकूया सोनाली मनसुख चव्हाण, जिल्हा अधिकारी साहेब, अहिल्यानगर. पारधी समाजातील व्यक्तींची फसवणूक केल्याबद्दल सुनीता अशोक भोसले इतर 6 जणांना कारणे विनंतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात येतो की आम्ही खालील सह्या करणार पारधी समाजाचे व्यक्ती असून शेती व मोलमजुरी करून आमचे कुटुंब यास राहावयास आहोत. नितीन बाळासाहेब आहिवळे, अल्ताफ उत्तर शेख, गोविंद मच्छिंद्र नवले, इशारत लतीफ शेख, पप्पू उर्फ सागर पिसाळ, अण्णा रामदास अडगाळे, मोहित मनसूर मनियार उर्फ बाबा, नवनाथ बाळासाहेब सोनवणे, सर्व श्रीगोंदा अहिल्यानगर, राहणार अहिल्यानगर यांनी आम्हाला वेगवेगळ्या मिळकती दाखवून त्याबाबत तथाकथित मिळकतीचा सौदा आमच्या बरोबर करून मोठ्या रकमा आमच्याकडून विसर पावत्या दाखल स्वीकारल्या असून तशा विसर पावत्या देखील नोटीस पब्लिक यांच्या समोर नोंदवून दिलेल्या आहेत. त्यानंतर सदर नोटरी विसर पावतीप्रमाणे आम्ही सदर मिळकती खरेदी घेण्यास तयार असल्याबाबत व उर्वरित खरेदी खात्यांच्या रकमा आमच्याकडे तयार असल्याबाबत व खरेदी खाते लिहून नोंदवून देण्याबाबत वेळोवेळी विनंती करूनही वरील इसमांनी आज उद्या करून खरेदी खाते लिहून नोंदवून देण्याची टाळाटाळ केलेली आहे व सदर विसर पावत्यामधील खरेदी खात्यांच्या मुदती संपूनही सदरील इसम हे सदरील करारनामे आमच्या हक्कात सदर मिळकतीचे खरेदी खत लिहून नोंदवून देत नाहीत. अगर आमच्याकडून विसर वेळोवेळी आम्ही मागत राहिलो, चौकशी आमची झालीच पाहिजे. वेळोवेळी आम्ही बोलत गेलो, जात गेलो, फोन केलं की आम्हाला आहे ना धमक्या देत राहिले. मी रेल्वे पटरीवर जाऊन मी जीव देईन, आत्महत्या करीन, आम्हाला फोन करू नका. आम्ही फोन केला की आम्हाला सततच आम्हाला फोनवर बोलत आहेत की मी आहे डीएसपी ऑफिसला आहे, श्रीगोंद्याला आहे, तुम्ही या. कायमच वेळोवेळी आम्हाला फोन केला की धमकी देत राहिले, केस कर, आम्ही आत्महत्या करू, फाशी घेऊन मरतो. आम्हाला वेळोवेळी पैसे मागायला गेले की असेच बोलत राहिले. साहेब आमची दखल घ्यावे, याची ना ठोस कारवाई नम्र विनंती आहे की आमची चौकशी करावे. खरं आहे का खोटं आहे ही कायमच फसवत राहिलेत आम्हाला आणि आम्ही फसत गेले. आमच्या सोबत अनेक काही आहेत, आमच्या सोबत अजून बी अनेक काही आहेत फसवणूक केली. नितीन बाळासाहेब आव्हाळे ह्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे सरकारने. जय भीम जय महाराष्ट्र. हे जय भीम जय महाराष्ट्र हे सकल पारधी समाज, ह्या सकल पारधी समाजावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे. यांना पैशात फसवणूक केलेली आहे. यांची फसवणूक जलद आपण आलो, कलेक्टर ऑफिसला आलो, कलेक्टरकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. जलद ह्या लोकांवर कारवाई होण्यात यावी. ही गोरगरीब मोलमजुरी काम करून यांची लेकरं बाळ उपाशी तानं टाकून ही लोक कामधंदा करतात. यांनी मोलमजुरी करून यांना गोरगरिबांच्या पोटाचा मारा मारून त्यांना पैसे दिलेले, त्यांच्या पोटाचा मारा मारून त्यांच्यावर अत्याचार झालेला, यांच्या अत्याचाराचा यांना न्याय द्यावा हीच माझी कलेक्टर साहेबाकडे विनंती आहे. ह्या गोरगरिबाला पैसा तरी द्या, नाही तर जमीन तरी द्या, नाही तर ही लोक आंदोलन करतील. आज यांनी तुम्हाला लेटर दिलेलं आहे की आज आमच्यावर अत्याचार झाला आहे. 5 ते 6, 10-12 दिवसात तुम्ही याचा उत्तर नाही दिलं तर ही लोक आंदोलन करण्यात बाबत उतरणार आहेत. ही मी वैष्णवी संतोष सिंग चव्हाण. जय भीम जय महाराष्ट्र. जय शिवाजी महाराज. जय भीम जय महाराष्ट्र.